नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एकाच महाराष्ट्रात दोन पक्ष फुटले, दोन गट आमने सामने आले. दोघांनीही मूळ पक्षावर दावा केला. पण आता सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या या दोन लढायांचा रस्ता एकच नाही. शिवसेना नेमकी कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? आणि राष्ट्रवादी काँग्रेसची खरी राजकीय ओळख कुणाची? शरद पवार की अजित पवार? हे प्रश्न वरकरणी सारखे दिसत असले तरी या दोन्ही प्रकरणामागची घटनात्मक प्रक्रिया, न्यायालयीन प्रवास आणि कायदेशीर टप्पे पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या पक्षफुटीचे पडसाद उमटत असले तरी दोन्ही प्रकरणाकडे एकाच चष्म्यातून पाहता येणार नाही. शिवसेना प्रकरणात लढाईची सुरुवात थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दारात झाली. त्यानंतर 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर अपात्रतेच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षाकडे कारवाई झाली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयालाही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. म्हणजेच शिवसेना प्रकरणाचा न्यायालयीन प्रवास असा: आधी सुप्रीम कोर्ट, मग विधानसभा अध्यक्ष आणि पुन्हा सुप्रीम कोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात मात्र समीकरण उलट आहे. आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सर्वप्रथम विधानसभा अध्यक्षांकडे गेला. अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हानासाठी पोहोचला. म्हणजेच राष्ट्रवादीची लढाई आधी विधानसभा अध्यक्ष आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट. हा केवळ प्रक्रियेतला फरक नाही, तर दोन्ही प्रकरणाच्या कायदेशीर चौकटीतील सर्वात मोठा फरक आहे. कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांच्या मते शिवसेना प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय आणि घटनात्मक पातळीवर अन्याय झाल्याचा मुद्दा गंभीर आहे. त्यांचा दावा असा आहे की राजकीय वास्तव आणि कायदेशीर सत्य एका बाजूला असताना निर्णय प्रक्रियेतून वेगळं चित्र उभं राहिलं. आणि आता या लढाईत सर्वोच्च न्यायालयानेही काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. अलीकडच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील संबंध, आमदारांचे बहुमत म्हणजे संपूर्ण पक्षाचं बहुमत का, आणि मूळ राजकीय पक्षावर नियंत्रण नेमकं कुणाचे असते, या मूलभूत प्रश्नावर सखोल चर्चा सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकषाची गरजही अधोरेखित केली आहे की केवळ आमदारांची संख्या मोजून खरा पक्ष कोण हे ठरवणं पुरेसं आहे का? हा आता या संपूर्ण लढाईचा केंद्रबिंदू बनत चाललाय. याहून महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान राजकीय पक्षाचे नियंत्रक विधिमंडळ पक्षावर कायम राहतं असं विद्यमान कायदेशीर भूमिकेच्या संदर्भात नमूद केलंय. त्यामुळे आमदारांचा आकडा मोठा म्हणजे पक्षावर मालकी हा प्रश्न आता केवळ राजकीय राहिलेला नाही, तर तो थेट घटनात्मक व्याख्येच्या केंद्रस्थानी पोहोचलाय. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर जोरदार आक्षेप नोंदवले जात आहेत. ठाकरे गटाची भूमिका अशी आहे की आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघण्याआधी पक्षाची ओळख आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय कसा झाला हा मूलभूत प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर असीम सरोदे राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर घटनात्मक चौकटीत झाला का, की राजकीय संघर्षाच्या प्रक्रियेत संस्थात्मक निर्णयाची एका बाजूने नुकसान केले? हा त्याचा मुख्य सवाल आहे. सरळ भाषेत सांगायचं झालं तर शिवसेना प्रकरणात केवळ आमदार कोणत्या बाजूला एवढाच प्रश्न नाही, तर पक्ष कोणाचा, निर्णयाचा अधिकार कोणाचा आणि संविधानाच्या चौकटीत अंतिम वैधता कुणाकडे हा प्रश्न मोठा आहे. आणि म्हणूनच न्यायालयीन विलंबाचा मुद्दाही आता चर्चेत आलाय. कारण राजकारणात विलंबाचा अर्थ अनेकदा बदललेलं सत्ता समीकरण असतो. निवडणुका होतात, सरकार बदलतात, चिन्हाचा वापर होतो, पक्षाची नवीन ओळख जनतेपर्यंत पोहोचते आणि मग अनेक वर्षांनी कायदेशीर सत्याचा अंतिम निर्णय येतो. त्यामुळे न्यायाला उशीर म्हणजे न्यायालाच धक्का हा मुद्दा शिवसेना प्रकरणात अधिक तीव्रतेने पुढे आलाय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील अंतिम युक्तिवादांना ऑगस्टमध्ये वेग आला. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं असून सुनावणी दरम्यान पक्षाची संघटनात्मक रचना, विधिमंडळ पक्षाचं बहुमत आणि खरा पक्ष ठरवण्याचे निकष यावर न्यायालयाचे लक्ष केंद्रित आहे.
म्हणूनच आता महाराष्ट्राचं लक्ष एका मोठ्या प्रश्नाकडे लागले। सुप्रीम कोर्टाचा निर्णय केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा निकाल ठरेल का, की तो भविष्यात कोणत्याही पक्षात बंड झाल्यानंतर बहुमत म्हणजे पक्ष की संघटना म्हणजे पक्ष याची नवी घटनात्मक व्याख्या ठरवेल। कारण ही लढाई आता फक्त धनुष्यबाणाची नाही, ती पक्षाच्या मालकीची, लोकशाहीतील पक्षशिस्तीची आणि घटनात्मक संस्थाच्या मर्यादेची लढाई बनली आहे। आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची केस स्वतंत्र प्रक्रियेतून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे। म्हणून दोन पक्ष, दोन फुटी, दोन दावे, पण न्यायालयीन वाटा वेगळ्या। शिवसेना आणि राष्ट्रवादीची तुलना राजकीय दृष्ट्या होऊ शकते, पण कायदेशीर दृष्ट्या दोन्ही प्रकरणं एकाच तराजूला तोलता येणार नाहीत। आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीतून महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या घटनात्मक संघर्षांना कोणती दिशा मिळते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कारण फैसला केवळ पक्ष कोणाचा याचा नाही, तर भविष्यात पक्ष फोडून पक्षावर दावा करता येतो का या प्रश्नाचाही असू शकतो। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।